14 ऑगस्ट 1997. संध्याकाळचे 5:30 वाजले असतील. गुहागरच्या पॉवर प्लांटच्या बांधकाम साईटवरून गिरीश बाहेर पडला. हातात एक छोटी बॅग, अंगात एक फिक्कट निळ्या रंगाचा विंडशीटर. त्याच्या डोळ्यांत घरी जाण्याची ओढ होती. पाली, रत्नागिरी, त्याचं गाव. उद्या 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाची सुट्टी. 50वा स्वातंत्र्य दिन, सुवर्ण महोत्सवी वर्ष. सगळीकडे देशभक्तीचं वातावरण. गिरीशच्या मनातही एक वेगळाच उत्साह होता. पण मनाच्या कोपऱ्यात एक काळजीही होती. बहिणीचं लग्न जवळ आलं होतं. पैशांची चणचण होती. घरची परिस्थिती बेताची. पगाराचे पैसे हातात होते, पण ते अपुरे होते. आईसाठी गुहागरच्या बाजारातून घेतलेली एक नवीन साडी बॅगमध्ये होती. पावसाची रिपरिप सुरू होती. आकाशात ढगांचा गडगडाट सुरू होता. पण गिरीशच्या मनात घर गाठण्याची घाई होती. गुहागरहून पालीला जाण्यासाठी तसा थेट प्रवास नव्हता. एसटी बसेस अपुऱ्या होत्या. खाजगी जीपाही होत्या. पण गिरीशला पैसे वाचवायचे होते. त्याने हात दाखवून ट्रक, टँकर अशा गाड्या पकडत प्रवास सुरू केला. सुरुवातीला एका ट्रकने त्याला चिपळूणपर्यंत सोडलं. चिपळूणला पोहोचेपर्यंत रात्रीचे 10 वाजले. पाऊस चांगलाच कोसळत होता. चिपळूण बसस्थानकावर काही गाड्या उभ्या होत्या, पण प्रवासी कमी होते. तिथून त्याला एक टँकर दिसला, हातखंबा गावाच्या दिशेने जाणारा. गिरीशने हात दिला. ड्रायव्हरने मान हलवली आणि तो टँकरच्या केबिनमध्ये बसला. टँकरची केबिन गरम होती. बाहेर पावसाची झडी. ड्रायव्हर एक भला माणूस वाटत होता. क्लीनर नव्हता बरोबर. गाडीत जुनं हिंदी गाणं लागलं होतं. गिरीशने सुटकेचा निश्वास टाकला.